त्याच्यानंतर प्रीतीताई सर्वांना माझा नमस्कार. मी सौप्रीती प्रशांत मोघरे. करोना काळात सगळे कार्यक्रम बंद होते. त्या काळातच आमची कलाकार फॅमिली म्हणून मुलाखत झाली आणि माझ्या रांगोळी कलेची सर्वांना माहिती मिळाली. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाले आणि 157 कार्यक्रमापासून माझी रांगोळी सेवा सुरू झाली आणि आतापर्यंत ही रुजू आहे 131वी माझी रांगोळी. आपल्या हृदयाचे आंतरविश्व तयार होते आपले आणि आपण ज्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवतो ही माझी आपली कला आहे आणि ही अशी माझी ही रांगोळी कला आहे. आणि सृजननी जर मला रांगोळी काढ म्हणून ओळख दिली त्याबरोबर बाबू आयटमने मला ती मुखपृष्ठ पण करायला दिली, त्यामुळे मुखपृष्ठकार म्हणून पण ओळख करून दिली. त्याबद्दल मी सृजनचे खूप खूप आभार आणि कृतज्ञता व्यक्त करते. आज मी तुम्हाला रांगोळीवरच एक अशंत साडोळींची कविता आहे ती शेअर करू इच्छिते. रांगोळी रंगावली भूअलंकरण पृष्ठभाग कधी सुरू चकचकीत संगमवराचा, कधी कुरू काळाशार मातीचा, पण तन्मयतेने एक एक बिंदू जोडत गेलो की साकारते रंगारंगाच्या बोलीतून साथ घालणारी मोहक चित्रलेखी. बिंदू बिंदू जोडताना सांगली जातात म्हणा आपसू, जळमट होतात साप आणि अलगद हारून जातं मनाकाश. जमिनीवरल्या रंगाने रांगोळी किती शोधभंगून पण किती जाते शिकवून. असो जिना क्षणाचं वा मोल कणाचं, बघू नये वाटायला आलेलं अंगण. ओबड का सुघड पण उधळण नसावी रंगाची सदैव मनामनात. घर अंगणात मी कितीही सुंदर सुबक असलो तरी एक बिंदूच गेलो जुळवत कुठेतरी, तरच साकारतो कृतार्थतेचा सिंधू. आणि जाते सांगून पुनर्वाला जाताना ठेवायचं भान, लिहिणार आहे उद्या माझी जागा एक नवी रांगोळी माझ्या एवढी सुंदर सुबक नवे उन्मशासह नवे रंग नवे रूप लिहून. धन्यवाद. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रांगोळी सारखीच गोड गोड कविता प्रीतीताई तुमची. जसा एक एक बिंदू एक एक थेंब जुळून जशी रांगोळी तयार होते तसं इथे सृजनमध्ये एक एक जीव जुळून सृजन तयार होतं. अजून सर तुम्ही मगापासून खूप मन लावून लिहित आहे. झालंय बरं ठीक आहे. ताई तुम्ही मी वीणा विजय करमरकर. खूप दिवसापासून सृजनमध्ये यायचं आमचं सुरू होतं दोघांचं, पण मी याचं फेसबुक सुरू केलं आणि यांनी म्हटलं की नाही सृजन मला सुरू करून दे आणि मग आपण ह्या दर रविवारी महिन्याच्या प्रत्येक रविवारी कार्यक्रमाला जायचो आणि आम्ही पहिल्यांदाच इथे आलो. छान वाटतं. नमस्कार. मी सुरेश गारगाटे. आशिष अभय देणारा आनंद. आनंद हा जणू काही देवाने याची निर्मिती केली असावी असं आशिष देव याने आशिष देणारा आनंद असा संधी वेगळा केला आहे. मी कविता आता सादर करते. सांजवेळी. ही सांजळी सृजनवारी ही सांजळी सृजनवारीत येऊन थबकली होती. ही सांजळी सृजनवारीत येऊन थबकली होती. शब्दही बोलके झाले तेव्हा ती आम्हाला सांगत होती. शब्दही बोलके झाले तेव्हा ती आम्हाला सांगत होती. कधी अव्यक्त भावना शब्दातून मांडल्या, कधी अव्यक्त भावना ती शब्दातून मांडल्या. शब्दही बोलके झाले तेव्हा काग मी वाऱ्यावर सोडल्या. शब्दही बोलके झाले तेव्हा काग मी वाऱ्यावर सोडल्या.
तुझ्या बोलण्यात आहे मंदिरी माझी, तुझ्या बोलण्यात आहे मंदिरी माझी, सांजवेळी सावली अशी माझ्याजवळ येना ग तू जरासी, सांजवेळी सावली माझ्याजवळ येना ग तू जरासी. बाबा खूप सुरेख कविता. यानंतर मी कीर्ती किशोर शामरे. माझं शिक्षण एकदम लहान गावात झालं, त्यामुळे माझे वडील खूप स्वभावाने कडक होते, त्यामुळे शिक्षण काही खूप करू नाही दिलं त्यांनी. त्याच्याने मला असं वाटत त्या सगळ्या गोष्टीची आवड आहे, पण असं कविता आहे ते मला असं कुठंच जाऊन नाही दिलं. तरी माझ्या मिस्टरांनी मला खाद्यपदार्थामध्ये आणून दिले, रुची निर्माण केली. तर त्यामुळे मला असं काही कविता वगैरे काही लिहिता गाणं किंवा वाचता येत नाही. आणि सासू सासरे माझे होते हौशी, सासू सासरे प्रेमळ, धीर होते हौशी, किशोररावांचं नाव घेते सुजन त्या कार्यक्रमाच्या दिवशी. कुठे बाबू बाबा या वयामध्ये इतकं सुरेख नाव नाही तर आजकालच्या मुलींना जर नाव घ्यायला सांगितलं तर भरतच काहीतरी घेतात, पायरी काय नाही. या वडील छान, मला फार आवडलं. वन्स मोर त्याला हरकत नाही. आता अजून मला मैं आशीष धीर आपके सामने एक पंजाबी कविता पेश करना चाहता हूँ जो गुरदास मान जी ने लिखी हुई है. ठीक है. थोड़ा थोड़ा हंसना जरूर चाहिए, थोड़ा थोड़ा हंसना जरूर चाहिए, दुख होवे दसना जरूर चाहिए, चढ़दी जवानी विच रुत मस्तानी विच किसे नाल फसना जरूर चाहिए, थोड़ा 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 हंसना जरूर चाहिए, दुख होवे दसना जरूर चाहिए, हसोगे ते सारा जग नाल हंसेगा, रोगे तो सारा जग दूर नसेगा, खुशी भी ना हंसे कदे आ नहीं सकती, दुख पैड़ी दुनिया वंडा नहीं सकती, दुख पैड़ी दुनिया वंडा नहीं सकती, लपे रोण के बहाने वंड खुशी दे खजाने, लपे रोण दे बहाने वंड खुशी दे खजाने, अखां विच रखना जरूर चाहिए, थोड़ा 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 हंसना जरूर चाहिए, दुख होवे दसना जरूर चाहिए, चढ़दी जवानी विच रुत मस्तानी विच किसे नाल फसना जरूर चाहिए, थोड़ा थोड़ा